स्थिर प्रमाणाच्या नियमांची पडताळणी. अनेक संयुगे विविध पद्धतींनी बनवता येतात. उदाहरणार्थ कॉपर कार्बोनेट CuCO3 च्या विघटनाने तसेच कॉपर नायट्रेट CuNO3 टेकन ट्वाईस च्या विघटनाने कॉपर ऑक्साईड या संयुगाचे 2 नमुने मिळाले. या दोन्ही नमुन्यांमधील प्रत्येकी 8 ग्रॅम कॉपर ऑक्साईड घेतले व त्याची स्वतंत्रपणे हायड्रोजन वायूबरोबर अभिक्रिया केली असता दोन्हीपासून प्रत्येकी 6.4 ग्रॅम तांबे आणि 1.6 ग्रॅम पाणी मिळाले. यावरून स्थिर प्रमाणाचा नियम कसा सिद्ध होतो ते पाहू. तर विद्यार्थ्यांनो, स्थिर प्रमाणाच्या नियमांची पडताळणी हा पॉईंट आपण पाहतोय. स्थिर प्रमाणाचा नियम हा रसायनशास्त्रज्ञ J.L. प्रूस्ट यांनी आपल्याला दिलेला आहे. तर J.L. प्रूस्ट यांच्या मते संयुगाच्या विविध नमुन्यांमध्ये असणाऱ्या घटक मूलद्रव्यांचे जे वजनी प्रमाण असते प्रत्येक संयुगाच्या नमुन्यामध्ये ते स्थिर असते. तर या ठिकाणी त्याच नियमाची पडताळणी आपल्याला करून बघायची आहे. जसे कॉपर कार्बोनेट आणि CuCO3 यांच्या विघटनाने आपल्याला 2 संयुगे मिळतात, कॉपर ऑक्साईड आणि त्याचबरोबर पाणी, हे 2 संयुगे मिळतात. तर या ठिकाणी आपल्याला कॉपर ऑक्साईड जे CuCO3 म्हणजे कॉपर कार्बोनेट आणि त्याचबरोबर कॉपर नायट्रेटच्या विघटनातून मिळणारा संयुग आहे. म्हणजे 2 कॉपर ऑक्साईडचे नमुने आपल्याला मिळाले. आता जो ॲक्च्युअल कॉपर ऑक्साईड आहे, या कॉपर ऑक्साईडमध्ये कॉपर 1 आहे आणि ऑक्सिजन जे आहे ज्याचे वजनी प्रमाण या ठिकाणी काय सांगितलं की या दोन्ही नमुन्यांमधून आपण 8 ग्रॅम कॉपर ऑक्साईड घेतले. कॉपर ऑक्साईड जे कॉपर कार्बोनेट आणि कॉपर नायट्रेट यांच्या विघटनाने तयार झालेल्या कॉपर ऑक्साईड संयुगाचे 2 नमुने आपण 8 ग्रॅम कॉपर ऑक्साईड घेतलेले आहे व त्याची स्वतंत्रपणे हायड्रोजन वायूबरोबर अभिक्रिया केली. या कॉपर ऑक्साईडची जे कॉपर ऑक्साईड आपण घेतले होते त्या कॉपर ऑक्साईडची CuO ची स्वतंत्रपणे हायड्रोजन वायूसोबत अभिक्रिया केली असता आपल्याला 6.4 ग्रॅम तांबे, अभिक्रिया केल्यामुळे 6.4 ग्रॅम तांबे आणि त्याचबरोबर H2O म्हणजे पाणी या ठिकाणी मिळाले 1.6 ग्रॅम. मग यावरून स्थिर प्रमाणाचा नियम कसा सिद्ध होतो ते आपल्याला बघायचे. तर इथे लक्ष द्या की कॉपर ऑक्साईडची हायड्रोजन बरोबर अभिक्रिया होऊन पाणी हे संयुग व कॉपर हे मूलद्रव्य असे 2 ज्ञान पदार्थ तयार झाले. आत्ताच आपण रासायनिक अभिक्रिया बघितली की कॉपर ऑक्साईड हायड्रोजनसोबत त्याची रासायनिक अभिक्रिया केली असता कॉपर आणि त्याचबरोबर पाणी असे 2 ज्ञात संयुगे आपल्याला मिळाली. आता त्यापैकी जर पाणी या संयुगात हायड्रोजन आणि ऑक्सिजन ही मूलद्रव्ये एकाच 8च्या वजनी प्रमाणात असतात हे आधीच आपल्याला ज्ञात आहे. तर पाण्यामध्ये जे हायड्रोजन व ऑक्सिजन ही जी 2 मूलद्रव्ये आहे या दोन्ही मूलद्रव्यांचं वजनी प्रमाण एकाच 8 असतं हे आपण स्थिर प्रमाणाच्या नियमामध्येच अभ्यासलं होतं. म्हणजेच काय तर 9 ग्रॅम पाण्यामध्ये 8 ग्रॅम ऑक्सिजन मूलद्रव्य असते. म्हणून 1.8 ग्रॅम पाण्यात किती ग्रॅम ऑक्सिजन असतं हे आपल्याला त्रैराशिक गणिताच्या त्रैराशिक पद्धतीने काढायचे. म्हणजेच 9 ग्रॅम पाण्यात 8 ग्रॅम ऑक्सिजन असतो. तर कॉपर ऑक्साईडच्या विघटनाने जे कॉपर ऑक्साईड आपण घेतलं होतं त्या कॉपर ऑक्साईडचं हायड्रोजनसोबत अभिक्रिया झाल्यानंतर जे आपल्याला पाणी मिळते ते 1.8 ग्रॅम एवढं पाणी मिळतं. 1.8 ग्रॅम एवढ्या पाण्यामध्ये किती ग्रॅम ऑक्सिजन आहे. तर या ठिकाणी आपण त्रैराशिक पद्धतीने त्याची मांडणी केली. 8 गुणिले 1.8 भागिले 9 तर आपल्याला या ठिकाणी उत्तर मिळते 1.6 ग्रॅम एवढं ऑक्सिजन आहे. आता हा जो ऑक्सिजन आहे 8 ग्रॅम ऑक्साईडमधून आला. आता हा ऑक्सिजन जो आहे आपल्याला कॉपर ऑक्साईड ज्याची हायड्रोजनसोबत रासायनिक अभिक्रिया आपण घडून आणली होती त्याच्यामधून हा 8 ग्रॅम ऑक्सिजन आपल्याला मिळतो. याचा अर्थ कॉपर ऑक्साईडच्या दोन्ही नमुन्यांमधील प्रत्येकी 8 ग्रॅम राशींमध्ये 6.4 ग्रॅम कॉपर व 1.6 ग्रॅम ऑक्सिजन आहे. त्यातील कॉपर व ऑक्सिजनचे वजनी प्रमाण 6.4 जसे 1.6 म्हणजे 4 आहे. आता या ठिकाणी आपण जे कॉपर ऑक्साईडचा नमुना घेतला होता तर कॉपरचं प्रमाण हे 6.4 आणि जे ऑक्सिजन आपल्याला मिळतोय त्या कॉपर ऑक्साईडमध्ये ऑक्सिजनचं प्रमाण आहे 1.6 ग्रॅम एवढं आपल्याला मिळालं. म्हणजे 4:1 एवढं वजनी प्रमाण कॉपर आणि ऑक्सिजनचं या नमुन्यामध्ये असलेलं आपल्याला दिसून येते. म्हणजेच पदार्थाच्या 2 वेगवेगळ्या नमुन्यांमधील घटक मूलद्रव्यांची वजनी प्रमाण स्थिर असल्याचे आपल्याला या प्रयोगाद्वारे कळाले. आता कॉपर ऑक्साईडच्या कॉपर ऑक्साईड या रेणुसूत्रावरून घटक मूलद्रव्यांचे अपेक्षित वजनी प्रमाण काय आहे ते आपण पाहू.
त्यासाठी मूलद्रव्याची ज्ञात असलेली अणुवस्तुमाने वापरावी लागतील. कॉपर व ऑक्सिजन यांचे अणुवस्तुमान अनुक्रमे 63.5 आणि 16 एवढे आहे. म्हणजेच कॉपर ऑक्साईड या रेणूमध्ये कॉपर आणि व ऑक्सिजन या घटक मूलद्रव्यांचे वजनी प्रमाण 63.5 जसे 16 म्हणजेच 3.968 जसे 1 म्हणजेच अंदाजे 4:1 आहे. आता विद्यार्थ्यांनो, कॉपर ऑक्साईडचं जे रेणूसूत्र कॉपर CuO आहे. या कॉपर ऑक्साईडमध्ये कॉपर आणि त्याचबरोबर ऑक्सिजन हे घटक मूलद्रव्य आहेत. तर कॉपर आणि ऑक्सिजनचं वजनी प्रमाण काढण्यासाठी आपल्याला त्यांची अणुवस्तुमाने विचारात घ्यावी लागतात. कॉपरचं अणुवस्तुमान 63.5 आहे आणि ऑक्सिजनचं अणुवस्तुमान 16 आहे. आता या दोघांचा जर भागाकार केला तर आपल्याला अंदाजे 3.968 जसे 1 हे उत्तर मिळतं. म्हणजेच अंदाजे 4:1 कॉपर आणि ऑक्सिजन यांचं वजनी प्रमाण कॉपर ऑक्साईडमध्ये 4:1 आहे हे लक्षात येते. म्हणजेच काय, तर 4:1 कॉपर ऑक्साईडच्या रेणूसूत्रावरून आणि त्याचबरोबर कॉपर ऑक्साईडचे घटक मूलद्रव्यांचे वजनी प्रमाण विविध कॉपर ऑक्साईडच्या संयुगांमध्ये जी आपण नमुने घेतली होती त्या कॉपर ऑक्साईडच्या संयुगामध्ये सुद्धा 4:1 असलेलं आपल्याला दिसून येते. तर प्रयोगाने मिळालेले घटक मूलद्रव्यांचे वजनी प्रमाण रेणूसूत्रावरून काढलेल्या अपेक्षित प्रमाणाशी जुळले, म्हणजे स्थिर प्रमाणाच्या नियमाची पडताळणी झाली. तर यावरनं आपण जी काही घटक नमुने घेतले होते त्या नमुन्यांमध्ये असलेले कॉपर आणि ऑक्सिजनचं वजनी प्रमाण आणि त्याचबरोबर रेणूसूत्रावरून काढलेलं कॉपर आणि ऑक्सिजनचं वजनी प्रमाण यांचे अपेक्षित जे प्रमाण आहे घटक मूलद्रव्यांचे वजनी प्रमाण हे रेणूसूत्रावरून काढलेल्या अपेक्षित प्रमाणाशी जुळले, म्हणजेच या ठिकाणी स्थिर प्रमाणाच्या नियमांची पडताळणी झाली.